नमस्कार मंडळी, स्वागत आहे टेस्ट सूत्रामध्ये। मेथीचे लाडू कडू होतात असं वाटतंय तर आजचा व्हिडिओ नक्की बघा। 1 किलो मेथीचे लाडू कडू अजिबात नाही। चला तर मग मेथीच्या लाडूंचं साहित्य आपण बघूया आता। 1 किलो मेथीचं पीठ, 1 किलो पिठाला 2 किलो गूळ, अर्धा किलो खारीक, अर्धा किलो खोबऱ्याची पावडर, 1 लिटर तेल शेंगदाण्याचं, पाव किलो काजू, पाव किलो बदाम, पाव किलो कच्चा डिंक तो बारीक करून घेतलाय, 100 ग्रॅम खसखस भाजून घेतली। चला तर मग आपण आता लाडू करायला घेऊया। मी एका कढईमध्ये मेथीचं पीठ घेतलंय आणि एका बाजूला गॅसवर तेल गरम करायला ठेवलेलं आहे। तेल बऱ्यापैकी गरम झालंय। आता त्यात बारीक केलेला गूळ घालते मी। आता गूळ घातल्यानंतर 5 मिनिटं फक्त वितळू द्यायचा आहे तो गूळ, जास्त वेळ ठेवायचा नाही गॅसवर। 5 मिनिटानंतर हे बघा आपला पाक तयार झालेला आहे। सगळा गूळ तेलामध्ये वितळून गेला आहे। आता मी गॅस बंद करते आणि हा पाक पिठामध्ये टाकून घेते। आता हे पाक टाकलेलं पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं। असं चांगलं एकजीव करून घ्यायचं। हे बघा पीठ आणि पाक चांगला एकजीव झाला आहे। आता त्यात आपण खारीक खोबऱ्याचं बारीक केलेली पावडर टाकूया। त्यानंतर काजू बदाम बारीक केलेले, बारीक केलेला डिंक मी कच्चाच घेतला होता, तळला वगैरे नाही तो। कच्च्या डिंकने आपल्या शरीराला चांगला फायदा होतो, हाडांना मजबूती येते। खसखस पण टाकायचं सगळे। आता सगळे ड्राय फ्रूट, खसखस, डिंक टाकलं गेलं। आता एकजीव करून घेऊ। सगळं मिश्रण एकजीव झाल्यानंतर मध्यम आकाराचे लाडू वळून घेऊया। हे बघा आपले मेथीचे लाडू तयार झाले। हिवाळ्यामध्ये हाडांसाठी खूप चांगले असतात आणि शरीराला ऊब देणारे असतात। तर या हिवाळ्यात तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। तुमचा एक लाईक आमच्यासाठी खूप महत्त्वाचा आहे। रेसिपी ट्राय केली तर कमेंटमध्ये नक्की सांगा। टेस्ट सूत्रासोबत असाच गोड प्रवास सुरू ठेवूया। धन्यवाद।